नमस्कार, देशोन्नतीच्या सुपर 30 मध्ये मी ऐश्वर्या आपलं स्वागत करते। रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात असणाऱ्या औद्योगिक वसाहतीमधील एका कंपनीच्या 50 वर्षीय व्यवस्थापक त्याच्या कंपनीत काम करत असलेल्या 25 वर्षीय पीडित महिला यांना कंपनीच्या कामानिमित्त घरी बोलावून पीडित महिला हिचे मनाविरुद्ध तिच्या कमरेला पोटाला हात लावून त्यानंतर तिला मिठी मारून तिने आरोपीस यास लांब ढकलले असता आरोपिताने पीडित महिला हिच्या पाठीमागून येऊन मिठी मारली व अश्लील बोलून कृत्य केले। पीडित महिलेने अधिकाऱ्याविरोधात महाड MIDC पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला। यंदाच्या गणेशोत्सवात रविवारपर्यंत एकूण 1982 मेट्रिक टन POP अवशेष गोळा करण्यात आले। यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे। हे अवशेष गोळा केल्यानंतर त्यावर पुनर्प्रक्रिया केली जाणार असून या संदर्भात मुंबई महापालिकेत लवकरच बैठकही होणार आहे। सार्वजनिक गणेशोत्सव तसेच इतर सण उत्सव पर्यावरण स्नेही रीतीने साजरे होण्यासाठी उच्च न्यायालयाने विविध निर्देश दिले आहेत। शिंदे सेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी शनिवारी रात्री 32 प्रभारी विभाग प्रमुखांच्या नावांची यादी प्रसिद्ध केली। त्यात वर्णी न लागल्याने पश्चिम उपनगरातील विलेपार्ले, गोरेगाव, दिंडोशी, चारकोपरमध्ये नाराजी आहे। पश्चिम उपनगरातील शिंदे सेनेचे पदाधिकारी राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत। पालिका निवडणूक तोंडावर असताना त्यांच्या नाराजीचा फटका पक्षाला बसू शकतो। गणेश विसर्जन मिरवणुकीच्या वार्तांकनासाठी आलेल्या एका महिला पत्रकारासोबत ढोलताशा पथकातील वादकांनी अश्लील वर्तन करून तिचा विनयभंग केलाय। तसेच महिलेच्या सहकारी पत्रकारास रस्त्यावर पाडून मारहाण केली आहे। संबंधित महिला पत्रकाराने फरासखाना पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली आहे। बीड जिल्ह्यात लावण्यात येणाऱ्या फलकावर अनधिकृत मजकूर गुन्हेगारांचे फोटो छापण्याबाबत बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी आदेश जारी केले होते। मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या या आदेशाचे परळीत उल्लंघन झाल्याचे दिसून येते। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला वाल्मिक कराड याचा फोटो ईद-ए-मिलादच्या शुभेच्छा फलकावर तसेच स्वागत कमानीवर झळकल्याचे दिसून आले। मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू करण्याची मागणी सरकारकडे केली आहे। ही प्रक्रिया 17 सप्टेंबरच्या आधी सुरू करा अशी मागणी जरांगेंनी सरकारकडे केली आहे। अन्यथा मला पुन्हा नाईलाजाने मोठा निर्णय घ्यावा लागेल असा इशारा देखील यावेळी त्यांनी सरकारला दिलाय। राज्य सरकारने वाळूबाबत ठोस धोरण आखले असून प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी किमान 50 ते 100 क्रशर प्रोत्साहित करावेत। नवीन आणि जुन्या क्रशरना औद्योगिक धोरणाचा लाभ मिळणार आहे। नैसर्गिक वाळू 600 रुपये प्रति क्विंटल आहे तर कृत्रिम वाळू केवळ 200 रुपयात उपलब्ध होईल असे राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले। मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीनंतर महाराष्ट्र सरकारने 2 सप्टेंबर रोजी एक शासन निर्णय जारी केलाय। मात्र या शासन निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालय आणि दिल्लीतील एका ठिकाणी याचिका दाखल झाल्याचा दावा करत बीड येथील मराठा आंदोलक गंगाधर काळकुटे यांनी 5 सप्टेंबर रोजी दिल्ली येथील सर्वोच्च न्यायालय, मुंबई उच्च न्यायालय आणि औरंगाबाद उच्च न्यायालय या तिन्ही ठिकाणी कॅव्हेट दाखल केले आहे। आज राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे संचालक VVS लक्ष्मण यांनी शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचं मनोभावे दर्शन घेतलंय। साईबाबांच्या दर्शनानंतर साई संस्थानच्या वतीनं त्यांचा शॉल आणि साईबाबांची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आलाय। सिन्नर तालुक्यातील पांचाळे गावात एक हृदयद्रावक घटना घडली आहे। अवघ्या 10 वर्षांचा सारंग आपल्या बहिणीसोबत लपाछपी खेळत असताना एका बिबट्याच्या हल्ल्याचा बळी ठरलाय। शेतातून अचानक आलेल्या बिबट्यानं सारंगवर जीवघेणा हल्ला करत त्याला उठून नेलं। यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यात 3 वर्षांपूर्वी पतीचे निधन झाल्यानंतर अत्यंत धैर्याने नियोजनबद्ध तयारी करून तारदाळ येथील प्रियांका निलेश खोत यांची सैन्य दलात नियुक्ती झाली आहे। चेन्नईमध्ये झालेल्या ऑफिसर ट्रेनिंग अकॅडमीमध्ये पासिंग आउट परेडमध्ये प्रियांका यांची लेफ्टनंटपदी नियुक्ती करण्यात आली। प्रियांका खोत यांनी अत्यंत समर्थपणे केलेली ही कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे। वाशिममधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। येथे समृद्धी महामार्गावर चालत्या कंटेनरमधून तब्बल 2,43 लाखांच्या वॅक्सिनची रॉबरी केल्याची घटना समोर आली आहे। ही चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीला वाशिम पोलिसांनी अटक केली आहे। त्यांच्याकडून 38 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय। चोरी गेलेल्या वॅक्सिनचा मात्र अजूनही शोध घेतला जातोय। या गुन्ह्यात पोलिसांनी 6 आरोपितांना अटक केली आहे। नागपूर शहरातील प्रॉपर्टी डीलरची कुही पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उमरगाव परिसरात हत्या करण्यात आल्याची
रविवार दिनांक 7 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजताच्या सुमारास उघडकीस आले। मृताच्या शरीरावर धारदार शस्त्राने वार केल्याच्या खोल जखमा आढळून आल्या आहेत। त्यांची हत्या कुणी व कशासाठी केली हे अद्याप स्पष्ट झालं नाही, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे। काल लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीत लाखो भाविकांनी गर्दी केली होती। लालबाग ते गिरगाव चौपाटीपर्यंत ही मिरवणूक सुमारे 32 ते 35 तास चालली। या गर्दीचा फायदा अनेक चोरट्यांनी घेतल्याचं दिसतंय। आतापर्यंत 100 मोबाईल आणि अनेक सोन्याच्या चेन चोरीला गेल्या आहेत। आतापर्यंत 10 गुन्हे अधिकृतपणे नोंदवण्यात आले आहेत, त्यापैकी 4 चोरीचे फोन जप्त करण्यात आले आहेत। या प्रकरणांमध्ये 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे। धम्मचक्र प्रवर्तन दिन 25 दिवसांवर आलाय, परंतु अजूनही दीक्षाभूमीवर कुठलीही तयारी सुरू झाली नाहीये। याबाबत अनेक सामाजिक संघटनांनी शासन व प्रशासनाला पत्र सुद्धा लिहिलंय। दीक्षाभूमी स्मारक समितीतील अंतर्गत वाद सुरू असतानाच सोयी सुविधांसाठी प्रशासनाच्या आडमुठी धोरणामुळे संघटना चिंतित आहे। एकूणच यंदा दीक्षाभूमीवर येणाऱ्या लाखो अनुयायांचे हाल होण्याची भीती वर्तवली जात आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस यावेळी अतिशय खास पद्धतीने साजरा करण्याची तयारी सुरू आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपने 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीमध्ये सेवा पंधरवाडा साजरा करण्याचा निर्णय घेतलाय। या कालावधीत देशभरात अनेक समाजोपयोगी उपक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे। दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या वाढदिवसानिमित्त 17 सप्टेंबर रोजी स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान सुरू करणार आहेत। या उपक्रमाचा उद्देश हा महिला आणि मुलांसाठी असलेली आरोग्य सेवा अधिक मजबूत करणे असणार आहे। पंजाब आणि जम्मू काश्मीरमध्ये पावसाचा कहर सुरू असतानाच आता भारतीय हवामान विभागाने पुढील काही दिवसांसाठी परत एकदा मोठा इशारा दिलाय। राजस्थानच्या पाली, जोधपूर, बारमेर, जालोर, सिरोही, उदयपूर या भागात पावसाचा इशारा दिला असून लोकांना सतर्क राहण्यासही सांगितलंय। हेच नाही तर पावसाच्या या अंदाजानंतर अनेक जिल्हाधिकाऱ्यांनी मोठे निर्णय घेत थेट सरकारी आणि खासगी कार्यालय, शाळा यांना सुट्टी जाहीर केली आहे। राजस्थानच्या विविध भागांमध्ये अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो। दुसरीकडे दिल्ली NCR मध्ये पावसाची शक्यता असल्याचं सांगितलं जातंय। आजकाल एसी घरात असणं ही बाब अत्यंत सामान्य आहे। अनेकांकडे एसी लावल्याचं पाहायला मिळतं। दरम्यान इमारतीत एसीचा स्फोट झाल्याने पती, पत्नी आणि त्यांच्या मुलीचा मृत्यू झालाय। या घटनेत या कुटुंबातला मुलगा बचावला, त्याने स्फोट होताच उडी मारली, त्यामुळे तो वाचलाय। शिवाय या मजल्यावर राहणाऱ्या इतर घरांमध्येही सुदैवाने दुर्घटना घडली नाहीये। ही घटना हरियाणातल्या फरीदाबाद येथे घडली आहे। उत्तर प्रदेशात अंगावर काटा आणणारी घटना घडली आहे। आईने पोटच्या मुलीलाच मृत्यूच्या दाढेत ढकललाय। आई इतकी निर्दयी झाली की तिने स्वतःच्या प्रेम प्रकरणामुळे मुलीचा जीव घेतला। तिने 6 वर्षाच्या पोटच्या मुलीचा गळा दाबून खून केला आणि मृतदेह चक्क विहिरीत लोटून दिला। एवढं सगळं करूनही ती काहीच न घडल्यासारखं वागू लागली। पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच कसून तपास सुरू केलाय, ज्यामध्ये खळबळजनक खुलासा झालाय। एका 26 वर्षीय तरुणाची अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे। हरियाणाच्या जिंद जिल्ह्यातील बाराह कलान गावातील या तरुणाची अमेरिकेत हत्या झाली। त्याचं नाव कपिल असल्याची माहिती आहे। सार्वजनिक ठिकाणी लघवी करण्यापासून टोकलं म्हणून कपिलची हत्या करण्यात आल्याची माहिती आहे। भारत आणि युरोपीय संघ यांच्यात एक मोठा व्यापार करार होणार आहे। याला फ्री ट्रेड ॲग्रीमेंट म्हणजे FTF म्हटलं जातंय। या डीलमुळे दोन्ही बाजूंना फायदा होईल। खास करून अमेरिका भारताला जास्त टॅक्स लावण्याची धमकी देत आहे। अशा वेळी ही डील भारतासाठी महत्त्वाची मानली जात आहे। 8 सप्टेंबर पासून या करारासाठी चर्चेच्या नव्या फेऱ्या सुरू होतील। दोन्ही देशांचा प्रयत्न आहे की वर्षाच्या अखेरपर्यंत या करारावर शिक्कामोर्तब व्हावं। ही डील झाल्यास याचा परिणाम अमेरिकेपर्यंत पोहोचेल। नेपाळमध्ये भ्रष्टाचार आणि सोशल मीडिया बंदीमुळे तरुणात मोठी अस्थिरता निर्माण झाली आहे। तेथील सरकारने सोशल मीडियावर बंदी घातल्याने तरुण चांगलेच आक्रमक झाले आहेत। मिळालेल्या माहितीनुसार संतापलेले तरुण थेट संसदेवर चालून गेले आहेत। काही तरुणांनी तर थेट संसदेत घुसून तोडफोड केली आहे। या आंदोलकांना थांबवण्यासाठी पोलिसांनी गोळीबार केल्याचंही समोर आलंय। यात आतापर्यंत एकूण 14 जणांचा मृत्यू झालाय तर 80 जखमी झाले आहेत। नेपाळमधील काठमांडूमधील रस्ते आता रक्ताने लाल झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे। युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की यांनी केलेले एक वक्तव्य चर्चेत आलंय, ज्यामध्ये त्यांनी भारतासह रशियाबरोबर व्यापार सुरू ठेवणाऱ्या देशांवर टॅरिफ लादण्याच्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाचे समर्थन केले। यावेळी त्यांनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना हे युद्ध संपवायचे आहे असे आपल्याला वाटते असेही झेलेन्स्की म्हणाले आहे।
मुंबई विभागातील औषध निर्माणशास्त्र पदवी आणि पदविका अभ्यासक्रमाच्या 27 महाविद्यालयांमध्ये भारतीय औषध निर्माणशास्त्र परिषदेच्या निकषांप्रमाणे आवश्यक असणाऱ्या सुविधांचा पूर्णपणे अभाव असल्याचं स्पष्ट झालंय। तंत्र शिक्षण संचालनालयाने राज्यातील फार्मसी महाविद्यालयांमधील सुविधा अभाव प्रकरणात ऑगस्टमध्ये नोटीस पाठवलेल्या 176 महाविद्यालयांची यादी नुकतीच जाहीर केली। त्यात ठाण्यातील सर्वात जास्त म्हणजे 15 महाविद्यालये असल्याने ठाणे जिल्ह्यातील फार्मसी अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयांच्या दर्जाविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। राज्यातील शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या 2 कोटींहून अधिक विद्यार्थ्यांपैकी सुमारे 13 लाख विद्यार्थी अजूनही आधार प्रमाणीकरणापासून वंचित आहेत। त्यामुळे शिक्षण विभागाने UIDAIच्या मदतीने विशेष शिबिरे आयोजित करण्याचा निर्णय घेतलाय। ज्या विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड नाहीत किंवा ज्यांचे आधार कार्ड अवैध ठरले आहेत त्यांच्यासाठी हे शिबिर महत्त्वाचं ठरणार आहे। आधार अद्ययावत न केल्यास विद्यार्थी पटसंख्येबाहेर फेकले जाण्याची शक्यता आहे। नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अनुषंगाने राज्यातील शाळांमध्ये त्रिभाषा धोरण लागू करताना कोणत्याही सहभागी घटक विचारात न घेण्याचा सरकारचा निर्णय अंगलट आल्यावर डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली सरकारने स्थापन केलेल्या त्रिभाषा धोरण समितीच्या सदस्यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे। ही समिती स्थापन करताना समितीला अभ्यासासाठी 3 महिन्यांची मुदत दिली होती। त्यापैकी 2.5 महिने उलटून गेल्यावर सरकारने या समितीत 7 नव्या सदस्यांची नेमणूक केली आहे। यात डॉक्टर सदानंद मोरे, डॉक्टर वामन केंद्रे, डेक्कन कॉलेजच्या भाषा विज्ञान प्रमुख सोनाली कुलकर्णी जोशी आदींचा समावेश आहे। भारतातील रोजगार बाजारपेठ झपाट्यानं डिजिटल होत असताना ऑनलाईन नोकरी घोटाळ्यांचं प्रमाणही वाढतंय। यामुळे उमेदवारांना आर्थिक आणि भावनिक नुकसान सहन करावं लागतंय। या आव्हानाला तोंड देण्यासाठी लिंक्डइननं नोकरी शोधणाऱ्यांचा विश्वास वाढवण्यासाठी आणि ऑनलाईन परस्पर संवाद सुरक्षित करण्यासाठी नवीन सत्यापन म्हणजेच पडताळणी वैशिष्ट्ये सादर केली आहेत। त्यात नवीन पडताळणी वैशिष्ट्ये, विस्तारित कंपनी पेज सत्यापन, रिक्रुटर वर्कप्लेस सत्यापन यांचा समावेश आहे। सरकारी नोकरी करणाऱ्यांसाठी एक मोठी खुशखबरी आली आहे। केंद्र सरकार 8व्या वेतन आयोगाला लागू करण्याच्या तयारीला लागलाय। अर्थात याची अधिकृत अधिसूचना अद्याप जारी झाली नाही, परंतु असं म्हटलं जातंय की येत्या 1 जानेवारी 2026 पासून 8वा वेतन आयोग लागू होणार आहे। या निर्णयाने केवळ वेतनात वाढ होणार असे नव्हे तर पेन्शनमध्येही मोठी वाढ होणार आहे। द कंज्युरिंग या हॉरर चित्रपटाचा 4था भाग गेल्या आठवड्यात थिएटरमध्ये प्रदर्शित झालाय। या चित्रपटाने जगभरात जबरदस्त कमाई केली आहे। पॅरानॉर्मल एक्सपर्ट्स आणि वॉरेन जोडप्याच्या खऱ्या आयुष्यातील अनुभवांवर आधारित हा हॉरर चित्रपट आहे। द कंज्युरिंग लास्ट राइट्स या 4थ्या भागात हॉररचा स्ट्रॉंग डोज असून प्रेक्षकांकडून त्याला दमदार प्रतिसाद मिळतोय। भारतीय पुरुष हॉकी संघानं राजगीर बिहार येथील राजगीर क्रीडा संकुलात आशिया कप 2025च्या अंतिम सामन्यात डिफेंडिंग चॅम्पियन दक्षिण कोरियावर 4-1 असा दमदार विजय मिळवलाय। या विजयासह भारतानं आपले 4थे आशिया कप जेतेपद पटकावलंय। त्यामुळे भारत आता 2026 मध्ये नेदरलँड्स आणि बेल्जियम येथे होणाऱ्या FIH हॉकी विश्वचषकासाठी पात्र ठरलाय। यापूर्वी भारतानं 2017 मध्ये ढाका येथे मलेशियाला हरवून हा किताब जिंकला होता। अशाच सुपर 30 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।